नमस्कार, राम राम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आणि लवकरच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिवाळी येते. तर दिवाळीसाठी मला जे गरजेचं वाटतं तर त्या सगळ्या गोष्टींची मी शॉपिंग केलेली आहे. आणि मी कुठल्या गोष्टींची शॉपिंग केली आहे ते मी आज तुमच्याशी शेअर करते. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी मागवलेली आहे. हा एक डब्बा मागवला आहे मी. कशासाठी तर जे मोती साबण जे आपण फक्त दिवाळीला वापरतो, तर काय होतं, ह्या दिवाळीचे वापरलेले साबण छान उन्हात सुकवून घ्यायचे आणि या डब्यामध्ये पुन्हा ठेवून द्यायचे. पुढच्या वर्षी आपल्याला वापरता येतात. स्वतःला इतकं श्रीमंत समजायचं नाही की दरवर्षी नवीन मोती साबण विकत घ्यायचं, नवीन उठणं घ्यायचं, नवीन साड्या घ्यायच्या, नवीन पंत्या घ्यायच्या, सगळं काही नवीन नवीन घ्यायचं. असं काही गरजेचं नसतं. ईडीची धाड पडेल ना मग कळेल तुम्हाला. म्हणून खूप गरजेचा वाटला मला हा बॉक्स. आणि मोती साबण म्हणजे जसं शाई असतो तर मग त्याला ठेवण्यासाठी मी एक डब्बा पण थोडासा असा इथनिक जरा आणलेला आहे. तर हा एक आहे. आणि दुसरी सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट जी मला वाटते दिवाळीमध्ये तर ती आहे, हो खूप जास्त गरजेची गोष्ट आहे ही. तुम्हाला खिळे वगैरे ठोकायला कामात येत असेल, पण मला किंवा माझ्या घरातल्या लोकांना लाडू फोडण्यासाठी, चकल्या फोडण्यासाठी किंवा कधी कधी अनारसे फोडण्यासाठी पण ही कामात येते. माझ्यासाठी मला गरजेचा वाटतो. कारण काय होतं की भाजक्या पोह्याचा चिवडा, तळलेल्या पोह्याचा चिवडा वगैरे असं खाल्ल्यानंतर जखमा होतात आतमध्ये, तोंडाच्या आतमध्ये, तर त्याला लावण्यासाठी कामात येतं. तसंच तुमचा नवरा जर शेजारणीच्या फराळाची खूप जास्त तारीफ करत असेल आणि तुम्हाला खूप जास्त इन्स्ट्रक्शन देत असेल तर तिथे सुद्धा तुम्ही नवऱ्याच्या तोंडाला पण हा टेप चिटकू शकतात. इतकं काही टेन्शन घ्यायचं नाही. दिवाळीचं खूप सारं टेन्शन असतं आपल्याला, तर मग नवऱ्याच्या तोंडावर ही चिकटपट्टी चिटकून द्यायची. तसंच आपल्याला खूप सारे असे लोक भेटतात, बिंदुताई सारखे वगैरे, किंवा नको ते प्रश्न विचारणारे, तर त्यांच्या तोंडाला पण चिटकवायला ही कामात येते. त्यानंतर मी हे सगळे असे बॉक्सेस मागवलेले आहेत. खूप सारे बॉक्सेस मागवलेत मी हे. तर याचं काय होतं माहिती आहे का, कुणाच्या घरून फराळ आलेला असतो आणि तो आपल्याला आवडत नसतो, तर मग काय करायचं, ह्या डब्यामध्ये तो फराळ भरायचा. त्यानंतर मी दुसरी गोष्ट मागवली आहे ती म्हणजे ह्या स्टिकी नोट्स. आणि काय करायचं, कुणाच्या घरून हा फराळ आलाय तर ह्या स्टिकी नोट्सवरती लिहून इथे ते चिटकवायचं. आणि हा डब्बा त्या बाईच्या ओळखीतल्या लोकांकडे पाठवायचा नाही. तिच्या ओळखीत जे नसतील तर त्यांना फराळ म्हणून हा पाठवायचा. म्हणजे कळत नाही लोकांना की आपण बनवलेलं नाही, कुणाच्या घरचं आपल्याला पार्सल चिपकवलंय. त्यानंतर एक गोष्ट जी माझ्या नवऱ्याने मागवलेली आहे आणि माझ्या शॉपिंगच्या डब्यामध्ये ती ठेवलेली मला सापडली, पण तुमच्यासोबत मी आता शेअर करते. तुमच्या नवऱ्याने पण असं काही मागवलं असेल तर ते गायब करा वेळच्या वेळी. आणि जर तुम्हाला गरज पडेल माझ्या भावांसाठी वगैरे तर ते हे मागू शकतात. हे आहेत इयर प्लग्स. तर दिवाळीत बायको जे बॉम्ब टाकते खर्चाचे, त्यापासून तुम्हाला वाचायचं असेल तर हे कानामध्ये घालून ठेवायचं. बायको सांगत असते तनिष्कला ही ऑफर आहे, तनिष्कला असे दागिने आलेले आहेत आणि मी घरची लक्ष्मी आहे, तर लक्ष्मीपूजन निमित्त मला काहीतरी घेतलं पाहिजे. असं जेव्हा आपली बायको आपल्यावर बॉम्ब टाकत असते एक एक खर्चाचे, किंवा कुठल्या तरी ती प्युअर सिल्क, बनारसी वगैरे साड्या वगैरे ती असं काही मागत असते, तर मग असं कानामध्ये घालायचं आणि बहिरे होतात तुम्ही लिटरली. आणि कुठल्याही बॉम्बचा तुमच्यावर काहीही असर पडत नाही. ती बिचारी बडबड करून करून थकते आणि परत ती चकल्या पाडायला जाते. तर ही गोष्ट दिवाळीमध्ये काही लोकांच्या कामात येऊ शकते. मला चुप्पात पडली नाही ती, पण ठीक आहे. त्यानंतर मग मी काही पाउचेस मागवलेले आहेत, खूप छान, मेड बाय माय मम्मी जान. तर हे पाउचेस खूप कामाचे आहेत. कारण आपल्या घरी खूप सारे सोनपापडीचे डबे येत असतात, इकडून तिकडून तिकडून असे फिरत असतात. मग आपण पण कशाला ती प्रथा संपवायची, आपण पण त्यांना फिरवूनच घ्यायचं. पण मग आपण काय करायचं माहिती आहे का, नुसता असा सोनपापडीचा डब्बा देण्यापेक्षा थोडंसं असं चांगल्या पाऊचमध्ये घालून त्यांना तो द्यायचा. म्हणजे आतलं मटेरियल काही पण असलं तरी पॅकेजिंग भारी असली पाहिजे, हा आजकालचा नियम आहे. तर त्या नियमानुसार मी हे असे पाउचेस मागवलेले आहेत. भारी चांगल्या लोकांसाठी, म्हणजे जे स्वतःला खूप भारी असतात की नाही तो वेगळा प्रश्न आहे, पण ते समजतात तरी स्वतःला, त्यांच्यासाठी हा थोडा चमकीवाला पाऊच. आणि जे लोक बिचारे साधे असतात माझ्यासारखे, तर त्यांच्यासाठी हे असे थोडे साधे साधे पाऊच मी मागवलेले आहेत. हे एक पाकिट मी अजून एका ज्वेलरकडून ढापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे माझा एक रक्केगोंडा ठेवलेला आहे. कारण याच्यामुळे काय होतं माहिती आहे का तुम्हाला, याच्यामुळे आहे ना, आपण माहेरी जातो ना तर आपल्याला खूप सारे पैसे मिळतात आणि पाकिट भरून येतात तिकडे. नाही नाही म्हणायचं आणि मुलांच्या हातात आलेले पैसे, आपल्या हातात आलेले पैसे ते सगळे या पाकिटात ठेवायचे आणि पाकिट घरी घेऊन यायचं. तर ही एक गोष्ट आहे. त्यानंतर मग
आपण तर माहेरी जातो, पण आपली नणंद नावाचा प्राणी पण आपल्या घरी येतच असतो. एक वेळा तुम्ही फटाक्यांना अवॉइड करू शकतात, तुम्ही फराळ पण बाहेरून मागू शकतात, पण नणंद नावाच्या प्राण्याला तुम्ही अवॉइड करू शकत नाही अनटिल अँड अनलेस ती विदेशात राहत असेल तर. पण तुमची इतकी पुण्याई नसेल आणि ती बिचारी विदेशातून पण परत येऊन गेलेली असेल तर ती माहेरी हजेरी लावतेच. मग तिला खुश करण्यासाठी आणि दुसऱ्या एका पर्पजने तिला गिफ्ट करण्यासाठी हा एक आरसा मी गिफ्ट करण्यासाठी आणलेला आहे. तर उगाच नको ते विषय आपली नणंद काढायला लागली की मग तिला हा आरसा दाखवायचा. ती आरसा पाहण्यामध्ये जरा बिझी होते आणि तो विषय विसरते, किंवा ती स्वतःच्या सासू सासऱ्यांची अजिबात काळजी घेत नसेल आणि तुम्हाला सारखे इन्स्ट्रक्शन देत असेल तुमची नणंद, तर तरी पण हा आरसा तिला दाखवायचा की बाई आरसा पहा ना दीदी, छान आहे ना आरसा, म्हणजे तू काय करते ते बघ, असा इनडायरेक्टली सांगण्याचा तो मुद्दा असतो. तर मग आपण माहेरी जातो तर आपल्याला लहानपणाच्या आपल्या मैत्रिणी वगैरे भेटत असतात आणि गेला तो जमाना की जुन्या मैत्रिणी भेटल्या, खूप हा हा ही ही करतील आणि हसतील आणि छान गप्पा गोष्टी करतील. गेला तो जमाना. आता सोशल मीडियाचा जमाना आला आहे. 2 मैत्रिणी जेव्हा वर्षाने किंवा 2 वर्षाने एकमेकांना भेटतात तेव्हा त्या गप्पा गोष्टी नाही, त्या एकमेकांना फक्त अशा बघत असतात. हां, फोटोमध्ये तर बरी दिसते, काही चोपडत असेल मग, काही फिल्टर लावत असेल मग, रिअल तर कशी दिसते, म्हणजे तिचं लक्ष सगळं त्यावरच असतं. त्यानंतर म्हणून मी हा एक मॅग्निफाईंग ग्लास आणला आहे की बाई बघून घे, तू एकदाचं बघूनच घे, मग नंतर आपण गप्पा मारू. हिच्या स्किनवर डाग पडले आहेत की नाही, हिला पिंपल झाले आहेत की नाही, हिच्या चेहऱ्यावर रिंकल्स आले आहेत की नाही, हिच्या डोक्यातले केस पांढरे झाले आहेत की नाही. तर हेच दोघी मैत्रिणी ऑब्झर्व करत असतात एकमेकांबद्दल. बाकी तर गोष्टी तर नंतरच होतात, पण सुरुवातीला हे ऑब्झर्वेशन चालतं. तर मग जास्त वेळ ती बिचारी स्वतःच्या डोळ्यांना जास्त ताण देऊ नये म्हणून मग मी हा मॅग्निफाईंग ग्लास आणलाय की बाबा बघून घे, माझ्या चेहऱ्यावर डाग पडले आहेत का, माझे केस पांढरे झाले आहेत का, किंवा माझी स्किन खराब आहे का, मी काळी आहे का, मी गोरी आहे का, मी सावळी आहे का, आधीपेक्षा किती बदलली, तर तू हे बघून घे. त्यानंतर त्याच मैत्रिणींसाठी मी आणलेला आहे हा टेप. खूप जास्त गरजेचा आहे, कारण मग ते झालं की मग ते आपलं बघत असतात हिचं पोट सुटलंय की नाही. मागच्या वेळेस असं होतं, 2 मुलं झालेली आहेत, सिझेरियन झालंय तरी पोट सुटलंय की नाही, आपलं किती सुटलंय, हिचं किती सुटलंय, असं त्या बिचारा त्याच्यामध्येच त्या पहिले 10 मिनिटं बिझी असतात. तर मग काय करायचं, गेल्याबरोबर त्यांना हा एक ग्लास देऊन द्यायचा आणि हा टेप देऊन द्यायचा, घे बाई एकदाचे मोजमाप घेऊन घे. तसंच मी वजन काटा पण आणलेला आहे, पण मग आता तू दाखवणं मला शक्य नाही. तर ह्या गोष्टी आपल्या मैत्रिणींसाठी खूप गरजेचं आहे. त्या घरी आल्या की आधी वजन करून दाखवायचं, पोटाचं माप द्यायचं, हाताचं माप द्यायचं, आपल्या स्किनचं सगळं त्यांना ऑब्झर्वेशन करून द्यायचं. मग छान गप्पा गोष्टी आपल्याला मारता येतील की बाई तुझी सासू कशी, माझी नणंद अशी. हे खूप सारे टिश्यूचे रोल मी मागून ठेवलेले आहेत, कारण फराळाला आपल्या घरी हेल्थ कॉन्शियस लोक येतात, तर त्यांना ह्या टिश्यू पेपरवर फराळ द्यायचा, म्हणजे प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकून त्यावर फराळ द्यायचा. त्याच्याने होत काहीच नाही, जितकं तेल पोटात जायचं तितकं जातं, पण त्यांच्या मनाचं समाधान आणि थोडं तोंड वाकडं तिकडं न करतात ते खातात. दिवाळीच्या सफाईची विभागणी करण्यासाठी ब्लू इज फॉर बॉईज, पिंक इज फॉर गर्ल असं डिव्हिजन केलेलं आहे प्रत्येक बाबतीत. ब्लू इज फॉर बॉईज, पिंक इज फॉर गर्ल्स. तर कामाचं आहे, आपल्या फायद्याचं आहे. पण मला विम लिक्विड ब्लू काढायला पाहिजे होतं, पण त्यांनी रंगच वेगळा केला. आता तो विम लिक्विडचं डिपार्टमेंट माझ्याचकडे मी घेऊन घेतलेलं आहे, काही हरकत नाही. तसंच आमच्या इकडे राजमल लखीचंद नावाचा किराणेवाला आहे. बाकीकडे सोनार असतो, पण हा किराणेवाला पण सोनारापेक्षा कमी नाही आहे. तसंच तो सोनारासारखंच तोडून प्रत्येक गोष्टी देतो, 1 ग्रॅम पण वर देत नाही. तर त्याच्याकडून मी एक पोतं भरून हरभरे मागवलंय, हरभऱ्याची डाळ मागवली आहे. बिकॉज दिवाळी इज ऑल अबाउट हरभरा अँड चना. लाडू, शेव, चकली, पापडी सगळ्यांमध्येच हरभरा डाळ, आपले पुरणपोळी आपण बनवतो, तर सगळीचकडे हरभरे 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 असतात. तर म्हणून चांगले पोतं भरच मी मागून घेतलेत. तर ते आहे. आणि त्यासोबतच अर्धा पोता मी हवाबान हरडे मागवलेले आहे. ऑफकोर्स इतकं पोतभर हरभरे तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला अर्धा पोतं हवाबान हरडे खाल्लंच पाहिजे, कामाचं आहे ते पण. तर ते सुद्धा मी मागवलं आहे. इतकंच काय, मी मोठं एरंडेल तेलाचा डब्बा पण मागवलेला आहे, कारण इतकं चकली चिवडा इतक्या कडक कडक गोष्टी खाणार तर तुमचं पोट काय म्हणणार. तर मग एरंडेल तेल रात्री झोपताना थोडंसं पिऊन घ्यायचं, त्याच्यासाठी मी ते पण मागवलेलं आहे. तर माझा दिवाळी शॉपिंग हॉल तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवाल. खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या माझ्या बाकी आहेत अजून, पण दिवाळीला थोडा वेळ आहे, तर पार्ट 2 बनवण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया पुन्हा लवकरच.